Good morning, students. We are going to start new series, new fourth lecture. We have completed already 3 sections. Okay, present, past, and future. Okay, we have completed these videos on present, past, and future. आपण ऑलरेडी प्रेझेंट, पास्ट आणि फ्युचर वर विदाउट ॲक्शनचं सेक्शन लेक्चर्स बनवलेले आहेत. ओके, हा आपला 4th लेक्चर आहे. ओके, 3 लेक्चर आपले ऑलरेडी झालेले आहेत, प्रेझेंटवर पण, पास्टवर पण, फ्युचरवर पण. आता फक्त तो कंबाईन मध्ये घेतो की विदाउट ॲक्शन मध्ये प्रेझेंट, पास्ट, फ्युचर हे कसे यूज केले जातात. ओके, आपले ऑलरेडी सेपरेट लेक्चर झालेत. आता हा कंबाईनचा लेक्चर आहे प्रेझेंट आणि पास्ट आणि फ्युचरवर. ओके, ते कसे यूज केले जातात. आता तुम्हाला प्रत्येकाला हे माहिती आहे, सब्जेक्ट माहिती आहेत आपला सेंटेन्स फॉर्म कसा होतो. फर्स्ट तुम्हाला सब्जेक्ट यूज करावा लागतो, देन हेल्पिंग वर्ब, देन ऑब्जेक्ट. सेम पास्ट मध्ये प्रेझेंट मध्ये पहिले तुम्हाला सब्जेक्ट यूज करावा लागतो, देन हेल्पिंग वर्ब, देन ऑब्जेक्ट. सेम इन फ्युचर, यू हॅव टू यूज फर्स्ट सब्जेक्ट, देन हेल्पिंग वर्ब, देन ऑब्जेक्ट. ओके, फर्स्ट तुम्हाला काय यूज करावा लागतो, हा फॉर्मॅट. ह्या फॉर्मॅट नुसार तुम्ही पॉझिटिव्हचे सेंटेन्स मेक करू शकता. ओके, होकारार्थी सेंटेन्स, सब्जेक्ट हेल्पिंग वर्ब ऑब्जेक्ट, सब्जेक्ट हेल्पिंग वर्ब ऑब्जेक्ट, सब्जेक्ट हेल्पिंग वर्ब ऑब्जेक्ट. आता मागच्याच लेक्चर मध्ये मी तुम्हाला काय सांगितलेलं, आपला ऑब्जेक्ट आणि सब्जेक्ट कधी चेंज होत नाही. मग तो प्रेझेंट असला तरी, पास्ट असला तरी, फ्युचर असला तरी, आपला सब्जेक्ट आणि ऑब्जेक्ट कधी चेंज होत नाही. आपला चेंज काय होतो, फक्त आणि फक्त हेल्पिंग वर्ब. हेल्पिंग वरून समजतं की तो सेंटेन्स प्रेझेंट मध्ये की पास्ट मध्ये की फ्युचर मध्ये. ओके, आता हेल्पिंग वर्ब मध्ये काय, तर पास्ट मध्ये जो हेल्पिंग वर्ब लागतो तो असतो वॉच किंवा वेअर. पास्ट किंवा वॉज किंवा वेअर. तो जर प्रेझेंट मध्ये पाहायला गेलं तर प्रेझेंट मध्ये काय लागतो, एम, इज आणि आर. आणि फ्युचर मध्ये काय लागतो, विल बी आणि शॅल बी. विल बी आणि शॅल बी. ओके, हे काय आपले हेल्पिंग वर्ब, वॉज, वेअर, एम, इज, आर, विल बी, शॅल बी. ओके, हे काय आपले हेल्पिंग वर्ब. आता तुम्हाला सेंटेन्स मेक करताना मध्ये हेल्पिंग वर्बच्या ठिकाणी वॉज, वेअर, विल बी, शॅल बी किंवा एम, इज, आर पैकी काहीतरी एक यूज करायचं. तुम्हाला सेंटेन्स प्रेझेंट मध्ये बनवायचे, पास्ट मध्ये बनवायचे की फ्युचर मध्ये, याच्यावर. ओके, सब्जेक्ट काय असतात आपले, आय, यू, ही, शी, वी, दे. आय, यू, ही, शी, वी, दे हे काय आपले सब्जेक्ट. जे कोणी तुम्ही नाव घेतात ते काय असतात, सब्जेक्ट. ओके, इथे आयला हेल्पिंग वर्ब लागतो एम. सिंग्युलर इज साठी लागतात ही, शी किंवा इट किंवा एखादं तुम्ही नाव वापरतात. आर कशासाठी लागतो, प्लुरल अनेक वचनसाठी, जसं वी, दे, यू. ओके, हे झाले प्रेझेंट मधले सब्जेक्ट. आय, यू, ही, शी, वी, दे हे सगळे प्रेझेंट मधले सब्जेक्ट आहेत. पास्ट मध्ये सब्जेक्ट तेच राहतात, फक्त सिंग्युलर असेल त्याला वॉज लागतो, जसं आय, ही, शी आणि इट. वर कशाला लागतो, वी, दे, यू. वी, दे, यू ला काय लागतो, वर लागतो. सपोज जर तुम्हाला सिंगल नेम घ्यायचा असेल तर तुम्ही इथे नाम यूज करू शकता. जर 2 नेम घ्यायचे असतील, 2 नाव वापरायचे असतील तर वर मध्ये तुम्ही यूज करू शकता. देन फ्युचर टेन्स, विल बी कशासाठी यूज केला जातो, ऑल सब्जेक्ट. शॅल बी कशासाठी यूज केला जातो, फक्त आय आणि विल. ओके, विल बी कशासाठी यूज केला तो, ऑल सब्जेक्ट. जेवढे आपण हे सब्जेक्ट लिहिले त्या सगळ्या सब्जेक्ट साठी तुम्ही विल बी वापरू शकतात. पण जर शॅल बी वापरायचं असेल फक्त आणि फक्त आय आणि वी साठीच यूज करावा लागतो. समजले मित्रांनो, हे झाले आपले सब्जेक्ट. आता सब्जेक्ट पण झाले, आय, यू, ही, शी, वी, दे आणि हेल्पिंग वर्ब पण माहिती. पास्टचा जर सेंटेन्स बनवायचा असेल तर तुम्हाला वॉज आणि वेअर हेल्पिंग वर्ब यूज करायचा आहे. प्रेझेंटचा जर सेंटेन्स बनवायचा असेल तर एम, इज, आर पैकी एखादा हेल्पिंग वर्ब यूज करायचा. आणि फ्युचर मध्ये जर सेंटेन्स बनवायचा असेल तर विल बी आणि शॅल बी पैकी एखादा हेल्पिंग वर्ब तुम्हाला यूज करायचा आहे. ओके, आता सब्जेक्ट आपण लिहून घेऊ. तिघांमध्ये कॉमनली एकच सब्जेक्ट यूज करू. सपोज आपण शी यूज करू. ओके, हेल्पिंग वर्बच्या ठिकाणी काय यूज केला, शी. शी हेल्पिंग वर्ब काय येणार आहे, शीला वॉच. शी वॉच, शी वॉच मागच्या सेंटेन्स मध्येच आपण यूज केलेलं होतं, डॉक्टर, नर्स वगैरे. आता याच याच्यामध्ये आपण नर्स घेऊ. शी वॉज अ नर्स. शी वॉज अ नर्स. मराठीमध्ये काय येणार आहे, शी वॉज अ नर्स, ती नर्स होती. शी वॉज अ नर्स म्हणजे ती नर्स होती. ते जर प्रेझेंट मध्ये करायचं झालं तर प्रेझेंट मध्ये करायचं असेल तर इज वापरावं लागेल. ओके,
पास्ट मध्ये काय झाला, ती नर्स, नर्स म्हणजे परिचारिका, नर्स होती, शी वॉज नर्स, ती नर्स होती. हाच जर सेंटेन्स आपल्याला प्रेझेंट मध्ये मेक करायचा असेल, शी यूज केला इथे, इथे हेल्पिंग वर्ब काय येणार, शी इज नर्स. ती नर्स होती. ओके, शी इज नर्स, ती नर्स आहे. ओके, पास्ट मध्ये सेंटेन्स काय होतं, शी वॉज अ नर्स. प्रेझेंट मध्ये काय सेंटेन्स आहे, शी इज अ नर्स. ओके, ती नर्स आहे, आहे म्हणजे प्रेझेंट मध्ये आत्ता आहे, ती नर्स आहे. आणि शी वॉज अ नर्स म्हणजे ती नर्स होती पास्ट मध्ये, मग ती कधी पण असू शकते. शी वॉज अ नर्स, ती नर्स होती. तेच जर फ्युचर मध्ये बोलायचं असेल तर ती नर्स असेल, शी विल बी अ नर्स, शी विल बी अ नर्स. ओके, ती नर्स असेल, असेल, असणार, राहणार. ओके, ती नर्स असेल, शी विल बी अ नर्स, ती नर्स असेल. आता हा अ का यूज केला जातो ना मित्रांनो, ती सिंगल आहे त्यामुळे अ अँड चा मी एक सेपरेट व्हिडिओ सांगेल तुम्हाला तसा. ओके, शी इज नर्स, ती नर्स आहे, शी वॉज नर्स, ती नर्स होती, आणि शी विल बी अ नर्स, ती नर्स असेल. ओके, मराठीमध्ये सेंटेन्स बघा, ती नर्स, ती नर्स, ती नर्स. मी काय बोललो तुम्हाला, सब्जेक्ट आणि ऑब्जेक्ट चेंज होत नाही, फक्त हेल्पिंग वर्ब चेंज होतो. इथे काय झालाय, होती, इथे काय झालाय, आहे, आणि इथे काय झालाय, असेल. ओके, तिन्ही जो काळ आहे, तिन्ही काळ जो आहे तो प्रेझेंट, पास्ट आणि फ्युचर, तिन्ही काळांमध्ये फक्त आणि फक्त आपला हार्ट चेंज झालाय. हा आपला हार्ट असतो. होतीवरून समजतंय मराठीमध्ये. आता ती नर्स, याच्यावरून तुम्हाला समजतंय का तो प्रेझेंट आहे की पास्ट आहे, नाही. तुम्हाला समजतं कशावरून, फक्त होतीवरून समजतं हा सेंटेन्स हा पास्ट मधला आहे. जर तुमचं मराठीवर प्रभुत्व असेल तर, मराठी तुम्हाला येत असेल तर नक्कीच इंग्लिश पण येणार. ओके, होतीवरून समजतं तुम्हाला हा सेंटेन्स आहे हा पास्ट मध्ये. ओके, होती फ्युचर मध्ये वापरतो का आपण, नाही. त्याच्यावरून समजतो तो सेंटेन्स पास्ट मध्ये. आहे वरून समजतं हा सेंटेन्स प्रेझेंट मध्ये, आणि असेल वरून समजतं हा सेंटेन्स फ्युचर मध्ये. समजलंय, होती, आहे आणि असेल. ओके, याच्यामध्ये जर तुम्हाला प्लुरल यूज करायचं असेल तर प्लुरल साठी काय यूज करणार, सपोज प्लुरल मध्ये तुम्ही दे वापरणार, दे, ते, दे ला काय लागणार आहे, हेल्पिंग वर्ब वर, दे वर, पण इथे अ नाही ना, देवर नर्सेस, यस लागला का, कारण अनेक वचन, देवर नर्सेस. मराठीमध्ये त्या नर्स होत्या, त्या नर्स होत्या म्हणजे त्या अनेक वचन झाल्या, दे म्हणजे त्या. ओके, ते नर्स होत्या असं नाही, त्या नर्स होत्या. ओके, त्या नर्स होत्या. तेच जर प्रेझेंट मध्ये बोलायचं असेल तर दे आर नर्सेस, त्या नर्स आहेत, त्या नर्स आहेत. हे जर फ्युचर मध्ये बनवायचं असेल तर दे विल बी नर्सेस, त्या नर्स असतील. हा झाला फ्युचर. ओके, दे वर नर्सेस, त्या नर्स होत्या, दे वर नर्सेस, त्या नर्स आहेत प्रेझेंट टेन्स मध्ये, आणि दे विल बी नर्सेस, त्या नर्स असतील फ्युचर मध्ये. आता दे म्हणजे कोण, तर दोन व्यक्तींपेक्षा, मग तो मुलगा असो, मुलगी असो, बाई असो, माणूस असो, कोणी असो, पण दोन पेक्षा जास्त पाहिजे. मग त्या जास्त मध्ये किती, तर कितीही, किती त्याला लिमिट नाही. मग दोन पेक्षा किती असतील तरी त्यांना देच यूज करायचा. पण जर एकच असेल, तो मुलगा असेल तर ही यूज करा, एकच असेल, मुलगी असेल तर शी यूज करा. मग तो माणूस असला तरी चालेल, बाई असली तरी चालेल. ओके, पण मुलगा, मुलगी, बाई, माणूस कोणी असो, एकच असेल मुलगा किंवा माणूस तर ही वापरायचा. एकच असेल, मग तो रिस्पेक्टेड पर्सन असेल तरी पण हीच वापरा. ओके, जर तुमच्या समोर व्यक्ती असेल तर यू यूज करा. यू वर नर्स, तू नर्स होती, एक वचन आहे तरी पण यू वर नर्स, तू नर्स होती. यू वर नर्सेस, तुम्ही नर्स होतात.
यू आर नर्स, तू नर्स आहेस. यू आर नर्सेस, तुम्ही नर्स आहात. ओके, एकवचन असेल तरी पण एकवचन असेल तरी पण वरच यूज करा, अनेक वचन असेल तरी वर यूज करा यू साठी. एकवचन असेल तरी पण आरच यूज करा आणि अनेक वचन असेल तरी पण आरच यूज करा प्रेझेंट मध्ये. आणि फ्युचर मध्ये तर कॉमनली सगळ्यांना विल बीच यूज करायचा आहे. ओके, देन नेक्स्ट सेंटेन्स. जर तुम्हाला इटचं सेंटेन्स बनवायचं असेल, सपोज इट वरून सेंटेन्स मेक करायचं असेल, तर इट वरून सेंटेन्स कसं बनणार? इट वॉज हॉट, हे गरम होतं. इट वॉज हॉट, हे गरम होतं. पण नेमकं काय गरम होतं? इट वॉज हॉट, तुम्ही बोलतायत किंवा मी पण बोलतो इट वॉज हॉट, पण इट वॉज हॉट म्हणजे नेमकं काय गरम होतं? आपल्याला समजतं का इट वरून क्लिअर नाही होत नेमकं काय गरम होतं. ओके, ज्यावेळेस तुम्ही दोन कन्व्हर्सेशन करत असणार पर्सन, त्यावेळेस क्लिअर होतं की इट कशासाठी यूज केला. पण डायरेक्टली एखाद्या पर्सनकडे तुम्ही गेला आणि बोला इट वॉज हॉट, तर तो काय म्हणेल, काय गरम आहे बाबा नेमकं, बरोबर? त्यामुळे इट न यूज करता डायरेक्टली तुम्ही नेम यूज करा. ओके, नाशिक वॉज हॉट येस्टरडे, नाशिक काल गरम होतं. नाशिक वॉज हॉट, नाशिक गरम होतं. नाशिक वॉज हॉट येस्टरडे, नाशिक काल गरम होतं. ओके, नाशिक करा, अदरवाइज तुम्ही अदर वर्ड घ्या, टी करा, करी करा. ओके, काही करा. टी वॉज हॉट, हे गरम होतं का? मग नाही, चहा गरम होता. मग त्या ठिकाणी क्लिअर होतं की नेमकं बोलायचं कशाबद्दल आहे. चहा गरम होता, कशाबद्दल बोलायचं? चहाबद्दल. चहा गरम होता. ओके, चहा गरम होता. ओके, चहा गरम होता, टी वॉज हॉट. ओके, मोबाईल गरम होता, मोबाईल वॉज हॉट, मोबाईल गरम होता. ओके, सपोज एखादी प्लेट गरम असेल, प्लेट वॉज हॉट, प्लेट गरम होती. ओके, त्याच्यानंतर बॅटरी वॉज हॉट, बॅटरी गरम होती. कार वॉज हॉट, कार गरम होती. ओके, पास्ट मध्ये बोलायचं असेल तर वॉट वॉज वापरा. जर कार्स करायचं असेल तर वर वापरा. कार्स वर हॉट, हॉट्स नाही हॉट. ओके, कार्स वर हॉट, गाड्या गरम होत्या. ओके, अनेक वचन असेल तर वर वापरा, एक वचन असेल तर वॉज वापरा. जर नॉन लिव्हिंग थिंगचा यूज केला तर डायरेक्टली नेम यूज करा, काय फरक नाही पडत, फक्त प्रेझेंट सॉरी पास्ट मध्ये. आता हाच जर पास्ट मध्ये करायचा असेल तर टी इज हॉट, चहा गरम आहे. इथे काय होता, इथे काय झाला आहे का? कारण इथे इज झाला, इथे वॉज होता. चहा गरम आहे, टी इज हॉट. चहा गरम होता, टी वॉज हॉट. चहा गरम असेल, टी विल बी हॉट. चहा गरम असेल, टी विल बी हॉट, चहा गरम असेल. ओके, गाडी सॉरी मोबाईल गरम आहे, मोबाईल इज हॉट. मोबाईल गरम होता, मोबाईल वॉज हॉट. मोबाईल गरम असेल, मोबाईल विल बी हॉट. ओके, क्लास स्वच्छ आहे, क्लास इज क्लीन. क्लास स्वच्छ होता, क्लास वॉज क्लीन. क्लास स्वच्छ असेल, क्लास विल बी क्लीन. ओके, रस्ता स्वच्छ होता, रस्ता स्वच्छ आहे, रोड इज क्लीन. रस्ता स्वच्छ होता, रोड वॉज क्लीन. रस्ता स्वच्छ असेल, रोड विल बी क्लीन. ओके, समजलंय? नदी खोल आहे, रिव्हर इज डीप. नदी खोल होती, रिव्हर वॉज डीप. आणि नदी खोल असेल, रिव्हर विल बी डीप. जर तुम्ही नेम यूज केला तर या टाईपने यूज करा. ओके, मोबाईल खुर्चीवर होता. मोबाईल कुठे होता? खुर्चीवर. मोबाईल वॉज ऑन चेअर. खुर्ची वर आहे त्यामुळे ऑन वापरला. मोबाईल वॉज ऑन चेअर, मोबाईल खुर्चीवर होता. मोबाईल खुर्चीवर आहे, मोबाईल इज ऑन चेअर. मोबाईल इज ऑन चेअर, मोबाईल खुर्चीवर आहे. मोबाईल खुर्चीवर असेल, मोबाईल विल बी ऑन चेअर. मोबाईल खुर्चीवर असेल. समजले मित्रांनो? आता याचाच आपल्याला निगेटिव्ह करायचं असेल तर कसं नाही करा. ओके, फर्स्ट काय यूज करणार तुम्ही? सब्जेक्ट, देन हेल्पिंग वर्ब, देन नॉट आणि ऑब्जेक्ट. सेम सब्जेक्ट, हेल्पिंग वर्ब, नॉट and object. Same format. Subject,
हेल्पिंग वर्ब नॉट अन ऑब्जेक्ट. ओके, पण इथे काय होतं मित्रांनो, विल नॉट बी लागतो, सांगतो मी तुम्हाला. ओके, आता इथे काय यूज केला आपण, सब्जेक्ट शी यूज केला होता. शी वॉज, हेल्पिंग वर्ब काय आपला वॉज, शी सब्जेक्ट घेतला, वॉज नॉट, शी वॉज नॉट अ नर्स, शी वॉज नॉट अ नर्स. मराठीमध्ये काय येणार, ती नर्स नव्हती. शी वॉज नॉट अ नर्स, ती नर्स नव्हती. ते जर पास्ट मध्ये करायचं, सॉरी प्रेझेंट मध्ये करायचं असेल तर शी इज नॉट नर्स, शी इज नॉट नर्स. मराठीमध्ये ती नर्स नाही, ती नर्स नाही, शी इज नॉट नर्स. शी इज नॉट अ नर्स केलं तरी चालेल, कारण ती एक वचन आहे. शी इज नॉट अ नर्स. फ्युचर मध्ये शी विल नॉट बी अ नर्स, शी विल नॉट बी अ नर्स. मराठीमध्ये ती नर्स नसेल. ओके, ती नर्स नसेल, ती नर्स नसेल. ओके, शी विल नॉट बी अ नर्स, ती नर्स नसेल. शी इज नॉट अ नर्स, ती नर्स नाही प्रेझेंट मध्ये. शी वॉज नॉट अ नर्स, ती नर्स नव्हती पास्ट मध्ये. शी विल नॉट बी अ नर्स, ती नर्स नसेल फ्युचर मध्ये. अनेक वचनचं काय येईल, दे वर नर्सेस, त्या नर्स आहेत. ओके, निगेटिव्ह, दे वर नॉट नर्सेस, दे वर नॉट नर्सेस, त्या नर्स नव्हत्या. दे वर नॉट नर्सेस, त्या नर्स नव्हत्या. तेच प्रेझेंट मध्ये करायचं असेल तर दे आर नॉट नर्सेस, त्या नर्स नाहीत. दे आर नॉट नर्स, त्या नर्स नाहीत. ओके, आणि फ्युचर मध्ये दे विल नॉट बी नर्सेस, त्या नर्स नसतील. ओके, समजलंय. एक वचन असेल पास्ट मध्ये असेल तर वॉज नॉट यूज करा. अनेक वचन असेल पास्ट मध्ये असेल तर वर नॉट. एक वचन असेल प्रेझेंट असेल तर इज नॉट. अनेक वचन असेल प्रेझेंट असेल तर आर नॉट. इजंट आणि आरंट पण बोलतात. ओके, एक वचन असो अनेक वचन असो, विल नॉट बीच, विल नॉट बी. इथे विल बी येतो, दोघांच्या मध्ये नॉट लागतो. विल नॉट बी, ती नर्स नसेल, शी विल नॉट बी नर्स, त्या नर्स नसतील, दे विल नॉट बी नर्स. ओके, आता ह्या नर्सच्या ठिकाणी तुम्ही जर अदर वर्ड यूज केला तरी पण चालतो. ती स्मार्ट नव्हती, शी वॉज नॉट स्मार्ट. ती स्मार्ट नव्हती, शी वॉज नॉट स्मार्ट. त्या स्मार्ट नव्हत्या, दे वर नॉट स्मार्ट, त्या स्मार्ट नव्हत्या. ओके, आम्ही स्मार्ट नव्हतो, वी वर नॉट स्मार्ट, आम्ही स्मार्ट नव्हतो. ओके, प्रेझेंट मध्ये काय येईल, शी इज नॉट स्मार्ट, ती स्मार्ट नाही. दे आर नॉट स्मार्ट, ते स्मार्ट नाहीत, त्या स्मार्ट नाहीत. फ्युचर मध्ये शी विल नॉट बी स्मार्ट, ती स्मार्ट नसेल, दे विल नॉट बी स्मार्ट, ते स्मार्ट नसतील. ओके, जर तुम्हाला प्रोफेशन यूज करायचं असेल तर शी वॉज नॉट अ डॉक्टर, ती डॉक्टर नव्हती. फक्त नर्सच्या ठिकाणी काही डॉक्टर. ओके, नर्सच्या ठिकाणी काही सपोज तुम्ही यूज केला तर पॉटर, अन इंजिनियर, ओके, वॉचमॅन. तुम्ही जेवढे प्रोफेशन, बिझनेसमॅन, जेवढे प्रोफेशन यूज करणार फक्त नर्सच्या ठिकाणी चेंज होणार, किंवा जेवढ्या क्वालिटी यूज करणार ते फक्त नर्सच्या ठिकाणी चेंज होणार. ओके, ती ब्युटिफुल नव्हती, ती सुंदर नव्हती. शी वॉज नॉट ब्युटिफुल, शी वॉज नॉट ब्युटिफुल, ती सुंदर नव्हती. दे वर नॉट ब्युटिफुल, त्या सुंदर नव्हत्या, ते सुंदर नव्हते. शी इज नॉट ब्युटिफुल, ती सुंदर नाही. दे आर नॉट ब्युटिफुल, त्या सुंदर नाहीत प्रेझेंट मध्ये. फ्युचर मध्ये शी विल नॉट बी ब्युटिफुल, ती सुंदर नसेल, दे विल नॉट बी ब्युटिफुल,
त्या सुंदर नसतील, ते सुंदर नसतील. ओके. आता याचा जर इटचं बनवायचं असेल तर इट मध्ये काय होणार, खाली जागा पुरणार नाही मित्रांनो, म्हणून फक्त मी ओरली सांगतो इटचं सेंटेन्स तुम्हाला. ओके. टी वॉज हॉट, चहा गरम होता. आता काय सांगायचंय, चहा गरम नव्हता. टी वॉज नॉट हॉट, चहा गरम नव्हता. चहा गरम नाही, टी इज नॉट हॉट. आत्ताचं सेंटेन्स होतं ना, टी इज नॉट हॉट, चहा गरम नाही. आत्ता नाही, चहा गरम नाही, टी इज नॉट हॉट. जर तुम्ही काल पिला असेल, थोड्या वेळापूर्वी पिला असेल तर काय, टी वॉज नॉट हॉट. ओके. चहा गरम नव्हता. ओके. जर असं बोलायचं असेल तर तो चहा गरम नव्हता, तो म्हणजे दॅट टी सोबत येईल. दॅट टी वॉज नॉट हॉट, दॅट टी वॉज नॉट हॉट. चहा गरम नसेल, टी विल नॉट बी हॉट, चहा गरम नसेल. प्रेझेंट, पास्ट आणि फ्युचर. नदी खोल नव्हती, रिव्हर वॉज नॉट डीप. रिव्हर वॉज नॉट डीप, नदी खोल नव्हती. नदी खोल नाही, रिव्हर इज नॉट डीप, नदी खोल नाही. रिव्हर विल नॉट बी डीप, नदी खोल नसेल. क्लासरूम स्वच्छ नव्हता, क्लासरूम वॉज नॉट क्लीन. क्लासरूम स्वच्छ नव्हता, क्लासरूम स्वच्छ नाही, क्लासरूम इज नॉट क्लीन. क्लासरूम स्वच्छ नसेल, क्लासरूम विल नॉट बी क्लीन, क्लासरूम स्वच्छ नसेल. समजलंय मित्रांनो. ओके. जर इटचं मेक करायचं असेल तर सेम यूज करा, फक्त द्यायच्या ठिकाणी तुम्ही नेम यूज करा. वॉज नॉट जर अनेक वचन असेल, रिव्हर्स असेल अनेक वचन, रिव्हर्स वर नॉट डीप. नद्या खोल नव्हता, डीप्स नाही होणार, डीप. ओके. क्वालिटी करणे. रिव्हर्स वर नॉट डीप, नद्या खोल नव्हत्या. रिव्हर्स आर नॉट डीप, नद्या खोल नाहीत. भारतीय नद्या, इंडियन रिव्हर्स तुम्ही यूज करू शकता. रिव्हर्स विल नॉट बी डीप, नद्या खोल नसतील. समजलंय. आता हे काय झालं ना मित्रांनो, मागच्या पण व्हिडिओ मध्ये आपण हे पॉझिटिव्ह निगेटिव्ह सेंटेन्स घेतलेले, फक्त ते सेपरेट घेतले, प्रेझेंट, पास्ट, फ्युचर असे सेपरेट घेतले. आता काय झालं मित्रांनो, आपण हा पॉझिटिव्ह आणि हा निगेटिव्ह सेंटेन्स मी केला. हा पॉझिटिव्ह आहे, हा निगेटिव्ह, हा पॉझिटिव्ह आहे, हा निगेटिव्ह, आणि हा पॉझिटिव्ह आणि हा निगेटिव्ह आहे. ओके. इंट्रोगेटिव्ह निगेटिव्ह किंवा पॉझिटिव्ह निगेटिव्ह, सॉरी इंट्रोगेटिव्ह आपण घेणार आहे. हा झाला पॉझिटिव्ह, हा निगेटिव्ह. ओके. पण ज्यावेळेस तुम्ही कोणासोबत कन्व्हर्सेशन करणार आहे, ओके, कन्व्हर्सेशन ज्यावेळेस तुम्ही कोणासोबत करणार आहे, होती, नव्हती, आहे, नाही किंवा असेल, नसेल, हे तुम्ही समोरच्याला तेव्हाच सांगणार आहे किंवा समोरचा तुम्हाला तेव्हाच हे सेंटेन्स बोलणार आहे ज्यावेळेस तुम्ही कोणाला तरी प्रश्न करणार आहे किंवा कोणीतरी तुम्हाला प्रश्न करणार आहे. ज्यावेळेस प्रश्न निर्माण होणार आहे त्यानंतर आन्सर निर्माण होणार आहे. ओके. प्रश्न आला तर आन्सर येणार, प्रश्न मराठीत आला तर आन्सर मराठीमध्ये येणार, प्रश्न इंग्लिशमध्ये आला तर आन्सर इंग्लिशमध्ये जाणार. ओके. पण प्रश्न येणं महत्वाचं. जर तुम्हाला प्रश्न असेल तर तुम्ही आन्सर लिहिणार आहे. क्वेश्चन्स आले तर तुम्ही आन्सर्स करणार आहे. ओके. आता याचा क्वेश्चन कसा मी करतो मित्रांनो, सिंपल आहे. फक्त काय करायचं ना, यांची प्लेस चेंज करायची. यांची काय करायची, प्लेस चेंज करायची. हेल्पिंग वर्ब सुरुवातीला घ्यायचा, बस. फक्त हेल्पिंग वर्ब चेंज करायचा. ओके. काय करायचं, इथे हेल्पिंग वर्ब, देन सब्जेक्ट अँड देन ऑब्जेक्ट, झालं. फक्त हेल्पिंग वर्ब सुरुवातीला घ्यायचं. सेम इकडे हेल्पिंग वर्ब, सब्जेक्ट अँड ऑब्जेक्ट. सेम इथे हेल्पिंग वर्ब, सब्जेक्ट अँड ऑब्जेक्ट, झाला मेक सेंटेन्स. फक्त काय करायचं तुम्हाला, जो हेल्पिंग वर्ब तुम्ही नंतर यूज करायचा तो हेल्पिंग वर्ब तुम्हाला अगोदर यूज करायचा. ओके. आता सेंटेन्स कसं मग होणार, हेल्पिंग वर्ब आपण वॉज यूज केला तर तो इकडे येणार आणि शी तिकडे जाणार. हा झालं वॉज. वॉज शी अ नर्स, ती नर्स होती का, ती नर्स होती का. हा झाला क्वेश्चन, हा झाला प्रश्न. ती नर्स होती का, वॉज शी अ नर्स, ती नर्स होती का. हा तुम्हाला कोणतरी प्रश्न विचारणार किंवा तुम्ही कोणाला तरी प्रश्न विचारणार, हा प्रश्न विचारला वॉज शी अ नर्स, तर लगेच तुम्ही आन्सर सांगणार आहे ती नर्स होती. ती नर्स होती का, जर तुम्हाला मराठीत विचारलं, मराठीतच तुम्ही काय सांगणार आहे, ती नर्स होती. जर होती तर, आणि जर नव्हती तर ती नर्स नव्हती. पण प्रश्न आला ती नर्स होती का, तोच इंग्लिशमध्ये कोणतरी विचारला किंवा तुम्ही कोणाला तरी विचारला, तो वॉज शी अ नर्स, ती नर्स होती का. आन्सर काय, शी वॉज अ नर्स, ती नर्स होती. आणि जर नसेल तर शी वॉज नॉट अ नर्स, ती नर्स नव्हती. हा झाला प्रेझेंट मध्ये. ओके. पास्ट सॉरी, हा झाला पास्ट मध्ये. आता प्रेझेंट मध्ये सेम हेल्पिंग वर्ब यूज करायचा सुरुवातीला, इज शी अ
नर्स. इज अ नर्स. ती नर्स आहे का? इज अ नर्स. ती नर्स आहे का? आन्सर काय येईल? ती नर्स आहे. शी इज अ नर्स. ती नर्स आहे. आणि नसेल तर शी इज नॉट अ नर्स. ती नर्स नाही. हा झाला क्वेश्चन. ती नर्स आहे का? आन्सर काय येईल? ती नर्स आहे किंवा ती नर्स नाही. इज शी अ नर्स. ती नर्स आहे का? यस, शी इज अ नर्स. ती नर्स आहे. आणि जर नसेल तर शी इज नॉट अ नर्स. ती नर्स नाही. पण हा जर काय हा शेवटी आला पाहिजे मित्रांनो. ती नर्स होती का असाच आन्सर पाहिजे. सॉरी, असाच क्वेश्चन पाहिजे. ती नर्स का होती? नाही चालणार. जर तुम्ही याची प्लेस चेंज केली, का इकडे यूज केला, होती इकडे यूज केला, तर तो वाय मध्ये सेंटेन्स जातो. ओके, का हा शेवटीच पाहिजे. जर तो अगोदर यूज केला तर तो वाय मध्ये सेंटेन्स निघून जाईल. ओके, ती नर्स का होती असं जर सेंटेन्स झालं तर वाय वॉज शी नर्स असं होऊन जाईल. त्याच्यामुळे का अगोदर नाही यूज करायचा. का हा लास्टला झाला पाहिजे, तर तो प्रश्नार्थक इंटरोगेटिव्ह बनतो. ओके, ती नर्स आहे का? जर त्याच फ्युचर मध्ये बनवायचं असेल तर फ्युचर मध्ये फक्त एक थोडीशी चेंज असतो मित्रांनो. फक्त विल तुम्हाला सुरुवातीला यूज करावा लागतो. विल शी बी अ नर्स? क्वेश्चन. विल शी बी अ नर्स मराठीमध्ये ती नर्स असेल का? विल शी बी अ नर्स? ती नर्स असेल का? ओके, याच जर तुम्हाला अनेक वचन करायचं असेल तर वर दे नर्सेस. त्या नर्स होत्या का? त्या नर्स होत्या का? वर दे नर्सेस. त्या नर्स होत्या का? तेच प्रेझेंट मध्ये असेल तर आर दे नर्सेस. त्या नर्स आहेत का? आर दे नर्सेस. त्या नर्स आर दे नर्सेस. त्या नर्स आहेत का? वर दे नर्सेस. त्या नर्स होत्या का? विल शी बी अ नर्स? ती नर्स असेल का? विल दे बी नर्स? त्या नर्स असतील का? नर्सेस, सॉरी, विल दे बी नर्सेस. त्या नर्स असतील का? समजला? हा प्रेझेंट, हा पास्ट, सॉरी हा पास्ट, हा प्रेझेंट आणि हा फ्युचर. समजला? आता याच्यामध्ये जर अनेक वचन यूज करायचं असेल तर हेल्पिंग वर सुरुवातीला घ्या. याच्यामध्ये यूज करायचं असेल याच्यामध्ये हेल्पिंग वर सुरुवातीला, याच्यामध्ये घ्यायचं असेल याच्यामध्ये हेल्पिंग वर सुरुवातीला, जर तुम्हाला प्रश्न मेक करायचा असेल तर. आता याच्यामध्ये टीचा सेंटेन्स कसा मेक होणार मित्रांनो? सेम हेल्पिंग वर सुरुवातीला घ्यायचा. चहा गरम होता का? वॉज टी हॉट? चहा गरम होता का? आन्सर काय येईल? चहा गरम होता. चहा गरम होता. टी वॉज हॉट. चहा गरम होता. चहा गरम नव्हता तर टी वॉज नॉट हॉट. चहा गरम नव्हता. चहा गरम होता का प्रश्न येणं गरजेचं आहे. मग वॉज टी हॉट. चहा गरम होता का? आन्सर काय येईल? टी वॉज हॉट. चहा गरम होता. टी वॉज नॉट हॉट. चहा गरम नव्हता. ओके, जर प्रेझेंट मध्ये असेल तर चहा गरम आहे का? इज टी हॉट? चहा गरम आहे का? इज टी हॉट? आन्सर काय येईल? टी इज हॉट. टी इज हॉट. चहा गरम आहे. आणि जर चहा गरम नसेल तर टी इज नॉट हॉट. चहा गरम नाही. ओके, नदी खोल आहे का? इज रिव्हर डीप? नदी खोल आहे का? नदी खोल आहे. रिव्हर इज डीप. आणि नदी खोल नसेल तर रिव्हर इज नॉट डीप. नदी खोल होती का? वॉज रिव्हर डीप? नदी खोल होती का? नदी खोल होती. रिव्हर वॉज डीप. रिव्हर वॉज नॉट डीप. नदी खोल होती किंवा नदी खोल नव्हती. विल रिव्हर बी डीप? नदी खोल असेल का? विल रिव्हर बी डीप? नदी खोल असेल का? आन्सर काय? रिव्हर विल बी डीप. नदी खोल असेल किंवा रिव्हर विल नॉट बी डीप? नदी खोल नसेल. बॉटल भरलेली आहे का? इज बॉटल फुल? बॉटल भरलेली आहे का? इज बॉटल फुल? बॉटल भरलेली आहे का? बॉटल भरलेली असेल तर बॉटल इज फुल. बॉटल इज फुल. आणि बॉटल भरलेली नसेल तर बॉटल इज नॉट फुल. बॉटल भरलेली नाही. जर तेच अनेक वचन असेल तर बॉटल, सॉरी, आर बॉटल्स फुल? बॉटल भरलेल्या आहेत का? अनेक वचन झालं. आर बॉटल्स फुल? बॉटल भरलेल्या आहेत का? बॉटल भरलेल्या असतील तर बॉटल्स आर फुल. बॉटल भरलेल्या आहेत. बॉटल भरलेल्या नसतील तर बॉटल्स आर नॉट फुल. तेच जर पास्ट मध्ये मेक करायचं असेल तर वर बॉटल्स फुल. वर बॉटल्स
ओके, वर बॉटल्स फुल, बॉटल भरलेल्या होत्या का? बॉटल्स वर फुल, बॉटल भरलेल्या होत्या, आणि बॉटल्स वर नॉट फुल, बॉटल भरलेल्या होत्या. ओके, सेम फ्युचर मध्ये विल बॉटल्स बी फुल, बॉटल भरलेल्या असतील का? बॉटल्स विल बी फुल, बॉटल्स विल नॉट बी फुल. ओके, समजलंय मित्रांनो याच्यामधला डिफरन्स? पास्ट, प्रेझेंट आणि फ्युचर. ओके, हा पास्ट आहे, हा प्रेझेंट आणि हा फ्युचर आहे. ओके, आपले हा तिघं पण विदाउट ऍक्शन सेपरेट व्हिडिओ झालेले आहेत. आता याच्यानंतरचा परत एक विदाउट ऍक्शन आहे, हॅव, हॅज, हॅड, शॅल हॅव, विल हॅव, तो नेक्स्ट लेक्चर मध्ये. ओके, 5th लेक्चर मध्ये आपण हॅव हॅज पासून सुरुवात करू. चलो, हॅव अ गुड डे.